इकडेच जायचं ना? अण्णा इकडेच आहेत ना? मला सांगा, तुम्ही एक चक्क खोटी फॅमिली उभी केली. हे मला सुरुवातीला नाही लक्षात आलं, हळूहळू कळत गेलं. पण हे कशासाठी सगळं? हे बघा, ओमचे खरे अण्णा, आपले हे ओमचे खरे बाबा, पर्सनली तू पहिले मला माफ कर. काय झालं तुम्हाला सांगतो. हे जे ईशाचे माहेरचे लोक आहेत ना, त्यांना आपली मुलगी भरल्या घरातच द्यायची होती. तेव्हापासून हे नाटक सुरू आहे. कळलं का तुम्हाला? तेव्हा कुठल्या गोष्टीचा राग मानू नका, हे पहिलं. आणि दुसरी गोष्ट, आपण आता ज्यांच्याकडे एंट्री मारणार आहोत ते या कुटुंबाचे प्रमुख आहेत, म्हणजे मेन फ्यूज. आलं ध्यानात? तेव्हा फ्यूज सांभाळायचा. फ्यूज गेला तर अंधारच व्हायचं ना. तेव्हा पहिला हा आयटम सांभाळायचा. आलं ध्यानात? थांबा, जाऊ नका, काही करू नका. मला सांगा, तुम्ही कोण आहे? अजित चौधरी. अहो, ते मला माहिती. या नाटकात तुमचं काय पार्ट आहे? या नाटकात तुम्ही ओमचे मधले काका, म्हणजे माझा धाकला भाऊ. आलं का ध्यानात? हा, आलं का ध्यानात? हो, जरा थांबा. काय, मी माझ्या आयुष्यात खोटं बोललो नाही हो कधी. हे असं कधी होत नाही. माणूस खोटं बोलतो. थोडंसं खोटं बोललं असेल ना, तेच पुढे रेटायचं, वाढवायचं थोडंसं. अहो, रेटायचं काय आहे? हे कठीण आहे, मला नाही जमायचं. सॉरी सॉरी. हो, अहो, माझ्या मुलासाठी एवढं. सॉरी, तुमच्या जाऊ दे ना. आपल्या मुलासाठी करतोय आपण, त्याच्या आयुष्यातला महाप्रसंग आहे हा. आता सांगा, नाही जायची काय करू? मला सांगा, तुम्ही कोण आहे? ओमचे काका. करेक्ट. आता सांगा, मी कोण आहे? मी ओमचे खरे बाबा. अरे, हे बरोबर आहे. आता मी सायंटिस्ट आहे आणि तुम्ही असणार सॉफ्टवेअर इंजिनियर. आलं ध्यान? चालतंय ना? तेवढं कळलं ना? बरं, महत्वाचं, त्यांनी जे एखादा प्रश्न माझ्या बाजूला फेकला, तुम्ही दाना दाना बोलायला सुरुवात करायची. काळजी करायचं नाही. तुम्ही ती फ्रंट सांभाळा, लव्ह मॅटर मी सांभाळतो. झाली वाटणी कामाची? पक्का? ठरलं? मला सांगा, मी कोण आहे? असू दे, कळलं मला. चालेल सर. अण्णा, यावं काय आत? कोण? कोण? मी. बाबा, मधले काका. हा? ओमचे. ओम. हो हो, या ना, या आत या, बसा. एक मिनिट, तुम्ही बाबा हो. आणि हे मी अजित चौधरी. काका. काका, मधले काका. फोन तुम्ही केला होता ना? केला होता? हो हो. मला वाटलं तुम्ही ओमचे बाबा. नाही नाही, नाही, चेहऱ्यावर गैरसमज होतो. पोरगा आईवर गेले. आम्ही आपला नमस्कार करायला आलतो. येतो आम्ही. नाही नाही, अहो, भेटायला आलात ना मुद्दाम. या ना, आत या, बसा बसा. अण्णा या म्हणतात. या. बसा ना. डॉक्युमेंट्स आणले ना तुम्ही? हो. बरं झालं तुमची गाठभेट झाली. तुम्ही काय बाहेर आला नाही ना. मला काय वाटलं हा, की ओमच्याच वडिलांचा डिवोर्स झाला. त्यांचं एकदम मस्त चाललेल. म्हणजे आमचं एकदम मस्त चाललंय. एकमेकावर फार जीव आहे आमचा. लेट्स स्टार्ट डिस्कशन. ऍक्च्युली अजित, my little brother, I told him not to go to, म्हणजे कसं असतं, सारख्या परदेश वाऱ्या असतात. तुमच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह दिसलं. सॉरी, मराठीत बोलतो मी. कसं आहे, मी त्याला म्हणलं, बाबा अमेरिकेला जाऊ नको, तिथं काही होणार नाही, भलं तुझं. ऐकलं नाही. बरं, गेला तर गेला. तिथून काय झालं, सॉफ्टवेअर इंजिनियर सेटल झाला. आता तरी काय पोटं भरतात का माणसाची? अहो, व्हायचं तर नाही तर माझ्या सायंटिस्ट तरी व्हायचं ना. पण ऐकणं नाही. लहानपणापासून ऐकलं नाही. किती मार खाल्ला माझ्या त्याने आजपर्यंत, पण ऐकलं नाही. आता तुम्हीच काय ते फायनल सांगा त्याला, नाही का? बरं, कसं असतं, माझं एक तर सारखं टाईट असतं काय? शेड्यूल. म्हणजे एक तर
कसं असतं, कामात बिझी असतो मी, मीटिंग असतात, ही मीटिंग ती मीटिंग, झालं तर प्रयोग चालू असतात माझे ऑलवेज. कसली प्रयोग? हे उंदीर काय? नाही, उंदीर नाही, म्हणजे ते खूप अवघड प्रकरण आहे. कसं असतं, एक मेडिकल सायन्समध्ये एक विषय बायोलॉजिकल, आणि त्यामध्ये सागर ऍक्च्युली जाऊ दे, तुम्हाला ते सांगण्यात काय म्हणजे उगाच सांगण्यात काय अर्थ नाही. तर अगदी तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं तर मी सतत अणूंशी खेळत असतो. हा अणू फोडला, तो अणू फोडला. तुम्ही अणू फोडता? हो, म्हणजे माझ्यासाठी तर आता खेळच झालाय तो. आता लहान मुलं कसं साबणाचे फुगे फोडतात, तसं मी आपला हा अणू फोड, तो अणू फोड. आता म्हणजे कसं असतं, आता डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. ॲटोमॅटिक नाही, तुझ्यामुळे गोंधळ होतोय. ॲटॉमिक जे आहे त्यामध्ये अजिबात सेफ्टी राहिलेली नाही, आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे जगात. म्हणजे आता लहान मुलं भुईनाला लावतात, काय होतं, रिझल्ट काय, हात भाजतो, तशी शक्यता आहे. बरोबर ना? सर मी सांगतो तुम्हाला, म्हणजे काय आहे की अटॉमिक सेफ्टीवर माझा रिसर्च आमच्या दादाचा अटॉमिक सेफ्टीवर रिसर्च चालू आहे. मी काय म्हणजे याचे पेपर्स आपले सहज कधीतरी चाळतो, म्हणून हे थोडीशी माहिती आहे, इतकंच मला. नाही, कसं असतं, पेपर मी लिहितो, पण याला चोरून वाचायची सवय लहानपणापासून. खूप मार खाल्लाय माझं, खूप मार खाल्लाय. मला सांगा, त्या केसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होता? कुठली केस? नाही, पोखरणमध्ये स्फोट झाला ती. नाही म्हणजे त्याबद्दल त्यात तुम्ही होता का इन्व्हॉल्व? पोखरण? हे बघा कसं असतं, पोखरणं माझं कायम चालूच असतं. शोध ना, पोखरण चालूच असतं माझं. पण सांगायचं म्हणजे मन मोकळं करून सांगतो, मला कुठल्याही स्पॉटाशी माझा कधीही संबंध आलेला नाही. स्पॉटापासून मी कायम दूर असतो, कारण सेफ्टी महत्वाची ना. आपलं कसं ॲटोमिक आणि सेफ्टी, यामध्ये सेफ्टी फार महत्वाची. आता गाडी चालवताना सुद्धा मी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवतच नाही ना. बर. आणि कसं असतं, स्पॉटाविषयी मी नेहमी विचार मांडतो वेगळे, त्याविषयी भाषणात मी काहीतरी चांगला मुद्दा मांडला होता. काय मला आता एकदम गेला डोक्यात ना, काय मांडला होता मी मुद्दा? सर मी सांगतो तुम्हाला, काय आहे, आमचा दादा हा ऍब्सेंट माइंडेड आहे. म्हणजे जनरली सायंटिस्ट तसेच असतात नाही का. म्हणजे खरं तर याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं आणि बोलतो काहीतरी तिसरंच. म्हणजे मी नो जिनियस कॅटेगरी सर. आता लहानपणापासूनच त्याला एक सवय अशी हवेत काहीतरी कॅल्क्युलेशन्स करत बसतो. चालू आहे. सर मगाशी पोखरणचा विषय तुम्ही काढला होता, तर पोखरणमुळे न्यूक्लिअर वर्ल्डमध्ये जरी भारताची दखल घेतली गेली असली तरी हे विनाशाकडे उचललेलं पाऊल आहे, असं माझं दादाचं असं स्पष्ट मत आहे सर. ॲज यू नो की नॅचरल रिसोर्सेस फार लवकर संपतायत, त्यामुळे अटॉमिक एनर्जीचा लोकांच्या कल्याणाकरता, मानवाच्या हिताकरता उपयोग केला गेला पाहिजे. आणि म्हणूनच भारतात डे टू डे लाईफमध्ये अटॉमिक एनर्जीचा कसा काय वापर केला जाईल यावर सध्या दादाचं संशोधन चालू आहे सर. ऍक्च्युअली काळजी वाटते हो, भारताची फार काळजी वाटते मला आजकाल. हो 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 हो. मी आता सुरू करणार आहे. मला सांगा, ओमचे बाबा, अटॉमिक एनर्जी वापरायला सुरुवात करायची असेल आपल्या घरापासून केली पाहिजे ना. पत्ते की बात बोली आपने, अगदी मुद्द्याला हात घातला तुम्ही. मी आता सुरू करणार आहे. कसं काय? कसं करणार? ऍक्च्युअली मी सांगत राहणार, तुम्हाला काही कळणार नाही, तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही. आपलं सरळ असतं सेल. तुम्ही सारखं त्यांच्याकडे बघताय, सायंटिस्ट ते आहेत का तुम्ही? तुम्ही एकदम सॉलिड जोक केला ना. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे माझे पेपर वाचून सुद्धा सायंटिस्ट झाला असता, पण ऐकणं नाही. इतका लहानपणी मार खाल्ला ना माझ्या, तुम्हाला सांगतो. पण काय व्हायचं म्हणून काय झालं तर सॉफ्टवेअर इंजिनियर कुठे पोट भरतात का. जाऊ दे आता, तुम्ही फायनल सांगा त्याला समजून, 4 चांगल्या शांतपणाच्या गोष्टी सांगा त्याला. बरं आता मी येतो, उगाच मी काही वेळ वाया घालवत नाही, माझं महत्वाचं वेळ आहे. तेव्हा येऊ का ना आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐका जरा त्यांचं. हा, अशी माणसं आजकाल बघायला मिळत नाहीत ना.
म्हणजे दुसऱ्यासाठी एवढं करणारी. आता बघा ना, म्हणजे ॲटॉमिक रिसर्च करायचा, पण तो सुद्धा कशासाठी? तो लोकांच्या भल्यासाठी. बरं येतो आम्ही, भेटू पुन्हा. म्हणजे तुम्ही परत येणार? बंटी नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे तुम्ही आलात की माझ्या आई वडिलांना कळवायला हवं ना, म्हणजे त्यांची पण उपस्थिती राहील. काय नाही हो, आजकालची पिढी थोडीशी जास्त स्मार्ट आहे, बाकी काय नाही. नाही बंटी असंच वागायचं. लहानपणी मी पण असाच होतो. नाही नको नको, याचा आदर्श घेऊ नकोस, त्यापेक्षा पिंकीचा आदर्श घे. आय लव्ह यू ओम दादा. आय लव्ह यू टू. बरं सावकाश जा, काळजी घ्या. मोठ्या बाबाची भेट झाली असते तर बरं वाटलं असतं जरा. नाही पण त्यांना जरा बरं वाटत नाहीये हो. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हा सगळ्यांची भेट झालीच ना. बरं मग आम्ही निघतो. बरं तुम्ही सगळ्यांनी एकदा आमच्याकडे या, म्हणजे आमच्या शेतावर जाऊ. शेतावर हुरडा आणि गूळ, आजोबा त्याच्यानंतर गरम गरम शेंगा, आजोबा ऐका ना. विहिरीत पोहायचं. अरे काय मजा. आजोबा आजी वाट बघत असतील, आपण निघूया आता, उशीर होईल आपल्याला. हा बरोबर. नाही पण काय माहिती का, आमच्या घरी जी आम्ही बडीशेप खातो ना, ती आमच्या शेतावरून आलेली आहे. म्हणजे काय आहे, अहो मागच्या वेळेला ते आम्ही कुवेतला एक्सपोर्ट केली होती. काय अच्छा अच्छा या. अगं मोठ्या बाबांना भेटतीयस ना तू? नाही, मी फोन करेन त्यांना नंतर. मग आत्ताच जातीयस त्यांच्या बरोबर? थांबत नाहीयस? नाही. काय म्हणू? बाय. बाय बाय. आटपलं रे बाबा सगळं. पाणी हवंय? हे घे. हा बोला शू. अगं नाही, जस्ट आता पोचतोय पुण्यात. घरी येणार आहे म्हणजे काय? नाही, मला वाटलं होतं आता काहीतरी मोठा घोळ होतोय, पण नाही बाई, निभलं सगळं एकदा. मी करते तुला फोन नंतर, नाही तर मी आल्यावर बोलते घरी. हा चल, बाय 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 बाय. काय झालंय? काय झालंय? डोकं फिरलंय का परत? ओमेर प्लीज, आत्ता नको भांडूस प्लीज. मला खूप दमायला झाले आणि मला खूप कंटाळा आलाय आता. निघ, ताबडतोब निघ, थांबू नकोस आता. लगेच जा ऐकून. आता या खेळात त्या माणसालाही सामील करून घ्यावं लागणार आहे ना. मी जितकं त्याला दूर ठेवायचा प्रयत्न करतोय, तितकाच निर्लज्जपणे तो माझ्या आयुष्याचा भागच होत चाललाय. आता तो काका झालाय माझा. मी आपण अडकलो ना, पूर्णपणे अडकलो. अरे आत्ता आपण ही वेळ निभावून नेली, हे जास्त महत्वाचं नाहीये का? मला कंटाळा आलाय सारखं पळत राहण्याचा आता. हो ना, मग मी सांगतेच आहे तुला कधीपासून, एकदाच पॅचअप करून टाक ना बाबाशी, विषय संपेल. मोठ्या बाबांनी सांगितलं का तुला पॅचअप करायला आमचं? तुझं आणि त्यांचं सगळं बोलणं झालंय का? त्यांना खरं काय ते कळलंय का? तू काय बोलतोस? मी काय बोलतोय नाही, माझ्या आयुष्याचा निर्णय ते घेणार आहेत का? मी कोणाशी पॅचअप करायचं आणि कोणाशी करायचं नाही हे ते ठरवणार आहेत का? त्याच्यावर आपलं लग्न ठरणार आहे का?
मी तुला सतत विचारत होतो की तुमच्यात काय बोलणं झालंय, तू मला सांगत नव्हतीस. मी त्यांना सगळं खरं कळलंय. हो ना? ते कोण आहेत? डॉन आहेत? देव आहेत? कोण समजतात कोण ते स्वतःला? ओम, यू आर बीइंग टेरिबल. मी मोठ्या बाबांबद्दल काही नाही ऐकून घेऊ शकत. का नाही ऐकून घेऊ शकत? माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे ते कोण आहेत? ते सांगतील तसं आपण वागायचं आहे का? त्यांना माहिती आहे का माझ्या आयुष्याबद्दल? हो, तू काही बोलतोयस आणि कशाचा इश्यू करतोयस. अच्छा, म्हणून माझा बाबा नेमका तेव्हा तिकडे आला. त्यांनी मुद्दामून त्याच वेळेला त्यांना तिथे बोलवलं, कारण त्यांना सगळं खरं माहिती आहे. ओके, त्यांना सगळं खरं माहिती आहे आणि म्हणून मी त्यांना मान्यच नाहीये, म्हणून ते बाहेरच आले नाहीत. हो ना? अरे मला नाही माहिती, मला खरंच माहिती नाहीये ते नेमके त्याच वेळेला तिथे कसं आले. मला नाही माहिती. तू मला का प्रश्न विचारतोयस सगळे? तुला नाही माहिती? मला खूप त्रास होतो याचा आता. अच्छा, मी त्यांच्याबद्दल बोललो की लगेच तुला त्रास होतो. माझ्या चुका काढताना तुला काही वाटत नाही, पण त्यांच्या चुका काढल्या तर लगेच तुला त्रास व्हायला लागला का? मी तुझ्याशी आत्ता काही बोलू शकत नाही. खरंच आत्ता काही बोलू शकत नाही तुझ्याशी. हे सगळ्यात सोपं आहे ना. आपल्याकडे काही मुद्दा नसेल तर बॅग उचलायची आणि निघून जायचं. याला पळपुटेपणा म्हणतात ईशा. मी पळपुटी नाहीये. हो, मी पळपुटी नाहीये. मी सांगायचा प्रयत्न करते काहीतरी आपल्याचसाठी. मी नाही रे फक्त माझा विचार करत. बोलणार नव्हते हे, पण मला बोलावं लागतंय हे माझं दुर्दैव आहे. मी तुला एकच गोष्ट सांगते, वेळीच यातून बाहेर पड. आयुष्यात एक दिवस इतका एकटा पडशील ना, हाक मारलीस तरी तुझ्या आवाजाच्या प्रतिध्वनी शिवाय काही ऐकू येणार नाही तुला. मी आत्ताच एकटा पडलोय असं वाटतंय मला ईशा. किती वेळा सांगू, मला माझा बाबा माझ्या आयुष्यात नकोय. या नाटकात मी त्याला नाही सहन करू शकत माझ्यासोबत. मी सतत ओरडून ओरडून तुला हे सांगायचा प्रयत्न करतोय, पण हे तुझ्यापर्यंत पोचतंय का ईशा? इट्स अ ट्रॅप. तू सांगून का नाही टाकत? मला सांगू? तुझ्या घरच्यांना. नाहीतरी मोठ्या बाबांना सगळं माहितीच आहे. आता इतरांना बसव समोर आणि सांगून टाक सगळं. ईशा, तुम्ही या नाटकात इतरांना अडकवत चालल्यात बर का. आता काय म्हणे, ओमचे बाबा हे ओमचे काका आहेत. ईशा, हे सगळं जेव्हा सुरू झालं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आणि तू सुद्धा या ट्रॅप मध्ये अडकत चाललीयस. माझ्या घरचे नाही मान्य करणार. तुझ्या घरचे लिबरल आहेत ना, मग सांगून टाक ना तुझ्या मनात काय आहे ते. लिबरल आहेत, पण मला वेगळीच भीती वाटते आता. काय? तुमच्या घरात बाकी काही चालतं आशू, पण खोटं बोललेलं नाही चालत, खपतच नाही. आणि मी इतकं मोठं खोटं बोलले. अगं पण मोठ्या बाबांना सगळं माहिती आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? ही त्यांचीच बाजू घ्यायला लागलेत आता. अगं, लिबरल असण्याचा आणखीन एक धोका असतोच ना. हल्ली सारखे म्हणतात की फार काही गोष्टी आता त्यांच्या हातात उरलेल्या नाहीत म्हणून. आणि आजी आणि उमा काकूची कशी स्ट्रॉंग टीम झाली. उमा काकूने आजीला पक्क पटवून दिलंय की ही फॅमिली खोटी फॅमिली आहे, त्यामुळे त्यांचा कडाडून विरोध आहे.
ओम काय म्हणतोय? ओम काही म्हणत नाही. ओम नुसता भांडतो. आणि हल्ली तर काय माझ्या घरच्यांनाही काही वाटेल तसं बोलायला लागले. मग सगळं बिनसतं माहितीये. ईशा, पण काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आली आता. असं नाही चालणार. गोष्टी अधिक बिनसायच्या आत काहीतरी करायला हवंय. मी प्रेमात पडून चूक केली का आशू?